पावसाळ्याचा लपंडाव खेळणाऱ्या सरी, सोनपिवळ्या उन्हाच्या मधूनच ललकारणाऱ्या लढी आणि हिरवे गालीचे लपटलेले धरतीवरी, अशी वातावरणाची पावसात घेऊन या आला श्रावण महिना. या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजूया नागदेवतेला. नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि त्याच दिवशी नागपंचमी आलेली आहे. तर सर्वांना नागपंचमीच्या आणि श्रावणातल्या पहिल्या सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा. तर काल होता भावाचा उपवास आणि त्या दिवशीचं मी जास्त काही शूट घेतलं नाही, कारण तब्येत थोडीशी बरी नव्हती. उपवासामुळे काय कशामुळे माहीत नाही, खूप जास्त डोकं दुखत होतं, त्यामुळे थोडंफारच शूट मी घेतलेलं आहे. आणि आजच्या दिवसाचं पूर्ण दिवसाचं मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात अगोदर वट्टा वगैरे क्लीन करून घेतला. म्हटलं बाकीचे कामे आवरेपर्यंत हळदीचं लेपन वाळून जाईल. त्या उंबरट्याला आणि वट्ट्यावर अगोदर छानपैकी हळदीचं लेपन करून घेतलं. ते सुकेपर्यंत म्हटलं देवपूजा होईल. हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आणि मी घरामध्ये आले. तर अगोदर आमच्याकडे वारूळ होतं बरं का, पण आमच्या एरियातले सगळे काटं वगैरे काढल्या, सगळं एरिया स्वच्छ केला ना, त्यामुळे ते एक वारूळ होतं ते सुद्धा नष्ट झालं. त्यानंतर आम्हाला काही वारूळ कुठे सापडलंच नाही. म्हटलं चला जाऊ द्या, आपण घरामध्येच नागदेवतेची पूजा करूया. जर आपल्या एरियामध्ये नागदेवतेचं वारूळ कुठे नसेल तर आपण घरामध्ये कुंकुवाचं एखाद्या कागदावर किंवा कशावर आपण कुंकवाचे नाक काढून आपण त्याची पूजा केली तरीसुद्धा ती चालते. तर देव वगैरे मी अगोदर स्वच्छ करून ठेवलं होते. म्हटलं सारखं ते व्हिडिओ दाखवण्यापेक्षा देव वगैरे क्लीन करून घेतले आणि पूजा वगैरे मांडून घेतली. पूजा वगैरे मांडून होईपर्यंत लेपन छानपैकी वाळलं होतं, पण हवा इतकी जास्त सुटली होती ना की रांगोळीच काढता येत नव्हती. सगळी रांगोळी उडून जात होती. तर साधी सिंपल आपली अशी महादेवाची रांगोळी काढली आहे. तर काळा कलर माझा संपलेला आहे. माझ्या काही लक्षात राहत नाही बरं का, बाहेर गेल्यानंतर तो आणायचा. तर म्हटलं जाऊ दे, नेक्स्ट टाईम आठवणीने तो मी घेऊन येईल. आणि छानपैकी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर उंबरठ्यावर रांगोळी काढायला आले. उंबरठ्यावरची रांगोळी जास्त वेळ काही राहत नाही बरं का आमची, कारण गोलू आणि पिऊ सगळे येतात जातात ती पुसून टाकतात. पण म्हटलं जाऊ द्या. त्यानंतर डिरेक्टली मी स्वयंपाकाला लागले. तर आज छानपैकी बासुंदीचा बेत करणार होते. म्हटलं पुरणपोळी नकोच ह्या दिवशी, तवा पण ठेवत नाही गॅसवर. तर म्हटलं चला आज मस्तपैकी बासुंदी पुरीचा बेत करूया. तर छानपैकी 2 लिटर दूध घेतलं होतं बरं का मी. तर जेवढं तुम्हाला हवं तेवढं घेऊ शकता तुम्ही, कारण 2 लिटर दूध घेतलं ना आमच्या पूर्ण फॅमिलीला, म्हणजे पुरतं ते व्यवस्थित छान. तर मस्तपैकी ते उकळायला ठेवलं बारीक गॅसवर आणि त्यामध्ये आपल्याला हवी तेवढी जसं गोड लागतं त्याप्रमाणे साखर घालून थोडेसे काजू बदामाचे काप घातले होते. तर त्यानंतर मी म्हटलं चला अशा सगळेच पुऱ्या करतात, म्हटलं करून बघूया. पण मला काही त्या तळल्यानंतर आवडलं नाही बरं का. जशा आपण हातून लाटून बनवतो आणि जशा पोळपटावर घेतो त्या व्यवस्थित होत पण नाही, फुगत पण नाही. तर मी त्यानंतर पुन्हा कॅन्सल केलं आणि डबल कुटाणा केला बरं का तो. भांडे पण भरवले खूप. आणि काय होतं, व्हिडिओच्या नादामध्ये ना आपण हे करून बघूया ते करून बघूया असं म्हणता भांडे पण खूप पडतात. तर म्हटलं चला जाऊ द्या, एक्सपेरिमेंट तर करून पाहिला ना, तो नाही जमला आपल्याला, फुगतच नव्हती ती पुरी काय माहिती. आणि त्यानंतर जेव्हा मी हाताने केलं ना, खूप छान आणि टम्म फुगत होतं त्या पुऱ्या. ह्या कशा पातळ लाटल्या जातं, काही जाड लाटल्या जातं, त्यामुळे त्या काही व्यवस्थित होत नाही. आणि त्यानंतर छानपैकी वरण शिजायला ठेवलं होतं. वरणाला फोडणी देऊन घेतली आणि त्याच कुकरमध्ये भात लावला आणि बासुंदी तुम्ही बघू शकता अर्ध्याच्या खाली पातेलं झाले. तर पटपट स्वयंपाक करून घेतला आणि देवबापासाठी नैवेद्य करून घेतला. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.